नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फुटाणा लाडू। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे हे 1 वाटी फुटाणा घेतला मी, ही मोठी वाटी फुटाण्याची आहे। 1 वाटी गूळ, अर्धा वाटी तूप, काजू हे वरून लावण्यासाठी आहेत आणि वेलची पावडर 1 चमचा। अगदी कमी साहित्यात आपले लाडू तयार होतात। आता आपण सगळ्यात आधी हे फुटाणे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आपला फुटाणे वाटून होईपर्यंत मी ही कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। हे बघा, आपलं हे फुटाणा आता मी बारीक करून घेतला मिक्सरला। आता आपण लाडू बनवून घेऊयात। त्यासाठी मी कढईत तूप घेते। आपण अर्धा वाटी तूप घेतलं होतं, त्यातलं मी अर्धच तूप घेतलंय। आपण लागण तसं तूप घालणार आहोत। आता आपण हे फुटाणा पावडर तुपात टाकून मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे चांगली। बघा, आपण लागण तसं थोडं थोडं तूप टाकून घेऊ। आपण नॉर्मली जेव्हा बेसन लाडू करतो तेव्हा आपल्याला ते खूप वेळ भाजायला लागतं। फुटाण्याची पावडर हे करून घेतली आपण, ही याला भाजायला जास्त वेळ लागत नाही। अगदी 5 ते 10 मिनिटात आपले लाडू तयार होतात। हे बघा, मी हे सगळं तूप टाकून घेतलेले आहे। हे बघा, अगदी 5 ते 7 मिनिटात आपलं पीठ भाजून झालेलं आहे। हे बघा, असा सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे। आपण हे थंड करण्यासाठी काढून घेऊया। बघा, आपलं आता हे पीठ थंड झालेलं आहे। आता आपण यात गूळ टाकून घेऊ। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गूळ आणि फुटाणे हा एक उत्तम कॉम्बिनेशन आहे। अतिशय पौष्टिक असतात हे लाडू। वजन कमी करणाऱ्यांसाठी हे उपयुक्त असतात। आता आपण हे चांगलं थंड झाले तर आता आपण शेवटी ही विलायची पावडर टाकून घेऊ आणि चांगलं एकत्र करून घेऊ। आपण ह्याचे असे छोटे छोटे लाडू बांधून घेऊयात। लाडूच्या वरून आपण असा काजू लावून घेऊयात। काजू ऐवजी तुम्हाला बदाम हवे असतील तर तुम्ही बदाम पण लावू शकता। हे बघा, आपले हे फुटाणा लाडू तयार आहेत।